नमस्कार, मी सपना दांडगे. गर्जना मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा संग्रामपूरच्या वतीने माननीय राज्यपाल, माननीय मुख्यमंत्री व माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले आहे. परभणी येथे 10 डिसेंबर 2024 रोजी देशद्रोही व्यक्तीने भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली व कोम्बिंग ऑपरेशन करून सोमनाथ सूर्यवंशीला द्वेष भावनेतून बेदम मारहाण करून त्याला पोलीस कस्टडीमध्येच जीवे मारले असून याबाबतची सखोल चौकशी व्हावी याकरिता दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य मुंबई, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई व पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांना तहसीलदारमार्फत निवेदन देण्यात आले आहे. गर्जना मराठी न्यूज करिता उद्यभान दांडगे, संग्रामपूर. मानसिकतेच्या एका मनुवादी किड्याने बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळील संविधान, त्या संविधानाची विटंबना केली. या भारताचा सर्वात मोठा ग्रंथ, भारतीय ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान, त्या संविधानाची विटंबना केल्यानंतर संविधानप्रेमी आणि आंबेडकरी समाज संपूर्ण महाराष्ट्रभर रोडवर उतरला आणि त्याच्यानंतर या मनुवादी त्या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी आंबेडकरी समाजावर आणि आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांवर अमानुष अत्याचार करून रात्री बेरात्री जाऊन महिला असतील, पुरुष असतील, त्यांना कॉम्पिंग नाईटच्या माध्यमातून त्यांना घरात उचलून त्याच्यावर खोट्या केसेस केला. या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा तालुका संग्रामपूरच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आमची मागणी आहे त्या पोलीस प्रशासनावर 302च्या गुन्ह्यात त्या संबंधित पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे आणि त्या मनुवादी किड्यांचं त्या ठिकाणी नार्को टेस्ट करून त्याच्या मागं कोण क्रीट लिहिली, त्याच्या मागचा डायरेक्टर कोण आहे हे जनतेसमोर आलं पाहिजे. या ठिकाणी या महाराष्ट्रात फुलेशाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात संविधानाची विटंबना होते, महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना होते. या ठिकाणी आंबेडकरी समाज सहन करून घेणार नाही. म्हणून या प्रशासनाला आमची विनंती आहे आणि या तहसीलच्या माध्यमातून निवेदन देत आहोत, जर हे सर्व अत्याचार, अन्याय या ठिकाणी थांबले नाही तर आंबेडकरी समाज रोडवर उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि या तहसील प्रशासनाला माझं सांगणं आहे, निवेदनाच्या माध्यमातून आम्ही आता चर्चा केली. या संग्रामपूर तालुक्यात सुद्धा मनुवादी मानसिकतेचे लोक आहेत, यांनी सुद्धा या संग्रामपूर तालुक्यात अनुचित प्रकार घडणार नाही. या ठिकाणचं पोलीस प्रशासन आणि या ठिकाणचं तहसील प्रशासन यांनी सतर्क राहावं. या ठिकाणी मी हे प्रशासनाला एवढी मागणी करतो आणि या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आज आम्ही निवेदन दिलं. याच्यावर जर कारवाई झाली नाही, याच्यावर आम्ही पाठपुरावा पुढे केल्याशिवाय राहणार नाही. जर अशाच प्रकारचं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असेच प्रकार घडतील तर आंबेडकरी समाज सहन करणार नाहीत. या ठिकाणी आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून या ठिकाणी हे निवेदन दिलं. या ठिकाणी एवढं बोलून इथंच थांबतो. जय भीम, जय संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, आंबेडकरी एकजुटीचा, आंबेडकरी एकजुटीचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा.